नमस्कार. आपण पाहत आहात 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. हा माझा चॅनल आहे. त्यात मी सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे 40, 50, 60 वर्षापूर्वीचे अनोखे अनुभव, वेगवेगळ्या गोष्टी, काही आनंददायी, काही दुःखदायी, तर काही मजेशीर अशा कहाण्या आपण ऐकणार आहोत. या कहाण्या ऐकताना तुम्हाला मजा पण येणार आहे, काही शिकायला पण मिळणार आहे. आज आपल्याबरोबर आहेत सौ संध्या जोशी. नमस्कार संध्याबाई. नमस्कार. कशा आहात? खूप छान. खूप छान, मस्त. सध्या तुम्ही काय करता? सध्या मी पुण्यात असते. मुलगा सून आहे. नातवंडांच्यात माझा खूप छान वेळ जातो. किती नातवंड आहेत तुमची? 2 नातवंड आहेत. एक नात आहे 8 वर्षाची आणि 3 वर्षाचा एक नातू आहे. बरं बरं. आणि मग तुम्ही इथेच राहता आता पुण्यात? हा, जास्त मी पुण्यातच राहते आणि थोडे दिवस साताऱ्यात राहते. म्हणजे येऊन जाऊन करता? हो, येऊन जाऊन करते. अच्छा, बरं बरं. आणि ह्यापूर्वी तुम्ही कुठे होतात? तुमचं बालपण कुठचं? हा, आता बालपणाबद्दल सांगायचं तर खरंच सगळ्यांच्याच बालपणाच्या आठवणी खूप रम्य असतात. नक्कीच नक्कीच. आणि खूपच आनंददायी असतात. सांगायला मला खूप आनंद वाटेल. हो ना. तुमचा जन्म कुठचा? माझा जन्म सोलापूर जिल्ह्यात माढा गावी, खेडेगाव आहे, माढाला झाला. बरं बरं. आणि तिथे किती वर्ष होतात तुम्ही? साधारण कसं व्हायचं, माझे वडील PSI असल्यामुळं दर 2-3 वर्षांनी ट्रान्सफर. हो हो. त्यामुळे आम्ही खूप गावं हिंडलेलो आहे. माढा आहे, महूद आहे, बरं. मग मंगळवेढा. तुमच्या आठवणी खऱ्या अर्थाने किंवा तुम्हाला सांगितले आठवणी कधीपासूनच्या? तसं मला पहिला म्हणजे मी 7-8 वर्षाची असतानापासूनच्या मला त्या बालपणीच्या आठवणी आठवत आहेत. कारण त्याच्या आधी थोडंसं आठवणं एवढं काही नाही, सोपं नाही, नाहीये. नाही. अगदी एखादं काही आठवलं तरच असू हो, हो, शकतं, हो, नाही तर हो. क्वचितच असं एवढ्या जुन्या आठवणी. हो. पण तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी काही जुन्या एखादा किस्सा सांगितलेला आहे का त्या आधीचा? 6-7 त्याआधीच्या वर्षांच्या? तसं काही फारसं नाही. हम्म. पण मी जेव्हा 7-8 वर्षाची होते हा हा. तेव्हा आम्ही महूदला होतो. बरं. तर मला आठवतंय, रात्रीची वेळ होती, साधारण 67-68 साल असेल, आणि भूकंप झाला होता त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात. मोठा होता, मला वाटतं 5 रिश्टर स्केलचा वगैरे असावा. आणि सगळेजण आपले घराबाहेर पडले. पण आईने तेवढ्यात, माझी छोटी बहीण होती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, 2-3 वर्षांनी, तिला कडेवर घेऊन ती पळत बाहेर आली. बरं. आणि तुम्ही घरातच थांबलात? नाही, आम्ही सगळेच बाहेर पडलो. बरं. पण ते आठवते, आईने कसं पटकन अगदी त्या बाळाला घेतलं, बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर सगळीच लोक बाहेर आलेली होती वगैरे. आणि मग दुसऱ्या दिवशी मला कळलं की तो भूकंप आहे. म्हणजे भूकंप म्हणजे काय हे सुद्धा अगोदर माहिती नव्हतं. बरोबर. पण आता कसं होतं, पेपरमध्ये वगैरे कुठेही भूकंप झाला ही बातमी ऐकली की मला तो प्रसंग कायम आठवतो. खरंच आहे. म्हणजे काहीच माहित नसताना आपल्याला असं वेगळंच काहीतरी घडलं म्हटल्यावरती तुम्हाला ते एक आश्चर्य वाटलं. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही कुठे होता? त्याच्यानंतर आम्ही मंगळवेढ्याला होतो. आणि मंगळवेढ्याची गोष्ट सांगायची म्हणजे दामाजी पंत, संत दामाजी पंत जे होऊन गेले, हो, तर त्यांची विहीर त्या आमच्या घराच्या बरोबर अगदी समोर होती. आणि ती एवढी खोल होती, खूप खोल होती, आणि अजूनही आहे म्हणजे थोडक्यात. तर त्याच्याबद्दल अशी आख्यायिका आहे की त्यांच्या काळात खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी ती विहीर कोरडी होती. त्यांनी त्याच्यामध्ये धान्याचा साठा करून ठेवला त्या खोल विहिरीमध्ये, आणि सगळ्यांना फुकट धान्य दिलं होतं. अरे वा, खूपच चांगलं कार्य होतं त्यांचं. हो ना, खरंच आहे. पण त्यांना सगळ्यांना पुरलं मग द्यायला? पुरलं. अच्छा. आणि असं किती दिवस केलं ना, संतच होते. असं किती दिवस केलं त्यांनी? दुष्काळ संपेपर्यंत जवळजवळ. म्हणजे ते त्यातलं धान्य संपत नव्हतं असं आम्ही ऐकलं. आख्यायिका आहे म्हणजे. अच्छा, संपतच नव्हतं? संपतच नव्हतं. साठा तसाच राहत होता. बरं. आणि ती विहीर आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाली लहानपणी. खूपच आम्ही भाग्यवान समजतो. आता तुम्ही केव्हा बघितली आहे का जाऊन ती विहीर? त्याच्यानंतर पुन्हा नाही जाणं झालं कधी. पण बघायची इच्छा आहे. बरोबर आहे. अजून काही आठवतंय का? हो, त्याच्यानंतर आता 7वीतला एक प्रसंग सांगते. सोलापूरला आम्ही होतो आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये मी होते त्यावेळी. पण सांगायची गोष्ट म्हणजे 7वीच्या वर्गाला पण 7वी शिकलेल्याच बाई, त्या 7वीत शिकलेल्या
शिकलेल्या होत्या. बरं, म्हणजे डीएड बीएड काही करायची काही गरज नाही, काही नव्हती. नाही. पूर्वी अशा असायच्या टीचर. हा 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 हा. पण बरं. खूप छान शिकवायच्या, खूप छान शिकवायच्या त्या. हा 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 हा. बरं बरं. काय शिकवायच्या त्या? ते सगळेच विषय, म्हणजे आम्हाला एकच बाई होत्या त्या. सगळ्या विषयांना एकच हो बाई? हो हो. अरे वा, किती छान. पण 7वीत शिकलेल्या शिक्षिका सगळे विषय शिकवायच्या. हो हो हो. हा, किती हो. कौतुकास्पद आहे. खूप कौतुकास्पद. खरंच आहे. खरंच आहे. खूपच अगदी. त्या बापरे. थोड्या कडक होत्या. आणि कधी एखाद दिवशी मी शाळेला नाही गेले, मला भीती वाटायची उद्या आपल्याला त्या शिक्षिका मारतील का वगैरे. मग मी काय करायचे, माझ्यापेक्षा 2 वर्षांनीच मोठा भाऊ होता त्याला घेऊन जायचे. हा. त्याला घेऊन गेल्यानंतर मग त्या त्याच्याशी छान बोलायच्या वगैरे. त्याला बसायला त्या खुर्ची द्यायच्या. आणि ते अजूनही आठवलं की आम्हाला दोघांना खूप हसू येतं, मजा वाटते. खूप मजा वाटते. आणि त्या बाईंच्या बद्दल सुद्धा खूपच म्हणजे आदर वाटतो आम्हाला. नक्कीच नक्कीच. खूप आदर वाटतो. असंच काही आणखीन सांगाल का? हो. आणि त्याच्यानंतर मग 1 वर्षाने मी सेवा सदन हायस्कूलला ऍडमिशन घेतली 8वीला. मग एकच वर्ष त्या शाळेत होता? 1च वर्ष होते. हो. तर सेवा सदन हायस्कूलचा ड्रेस म्हणजे 8वी पासूनचा असा मॅक्सी हिरव्या कलरची पोपटी रंग होता, म्हणजे थोडक्यात, आणि पांढरा ब्लाऊज. शाळा सुटली की मी 10-12 जणी अशा आपल्या जायच्या घरी. आणि तिकडून सोलापुरातली आणखीन एक नावाजलेली शाळा हरिबाई देवकरीण अशी. तर त्या शाळेच्या विद्यार्थिनी पण मग दिसायच्या आम्हाला. तर त्यांना आम्ही कायम चिडवायचो, हरिबाई देवकरीण गावाची बोलकरीण. अरे बापरे. पण मग त्या काही नाही म्हणायच्या? नाही, त्याही मग आम्हाला चिडवायच्या. त्या चिडवायच्या, सेवा सदन गढवाचं भजन. आणि ती उगीच मजा आपली. हो. आणि ती जशी काही कोणाला राग नाही राग नाही यायचा, ती जसं काही प्रथा असल्यासारखीच, म्हणजे मजा वाटायची. बरं. आणि नेहमीच हे असं व्हायचं. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा एक गंमत सांगायची म्हणजे, आज 50 वर्षानंतर सुद्धा मला एक त्या शाळेची विद्यार्थिनी भेटली. ती लहान आहे अर्थात, आता 25-30 वर्षाची आहे. मग तिला मी आपलं विचारलं सहज, अगं असं असं आम्ही बोलत होतो. तर ती म्हणाली, हो काकू, अजूनही तशीच प्रथा आहे, आम्ही पण तसंच चिडवत होतो. याचं खूप आश्चर्य वाटलं. बरं बरं. म्हणजे तेव्हाच्या गोष्टी आणि आत्ताच्या गोष्टीमध्ये कुठेतरी मेळ आहे. हो ना. किती छान, मजेशीर आहे हा किस्सा. किती छान, किती छान. आणि अजूनही तेच म्हणतात एकमेकाला? अजूनही तसंच आहे. बरं बरं बरं. आणि त्यानंतर तुम्ही कुठं होता? आता त्यानंतर 12वीला मी गडचिरोली इथे होते. आणि ती एक गोष्ट अशी वेगळीच आहे जराशी. सांगा. 12वीला मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलेली. तर त्या 12वीच्या क्लासमध्ये आम्ही मुली दोघीच, मी आणि माझी एक दुसरी मैत्रीण चंदा सारडा, आणि बाकी 8-10 मुलं. म्हणजे संपूर्ण वर्गात 10-12 मुलं? हो हो. अजून मुलंच नाही? मुलं नाही बाकी, आणि बरंच मुली. बरं. हा. किती छान. खूप. मला माहितीये का, सुधा मूर्ती आहेत ना, बरं. त्याही जेव्हा कॉलेजला जात होत्या तर त्यांच्या वर्गात 50-60 का काहीतरी जास्ती मुलं असतील, मला माहित नाही, पण त्या एकट्याच होत्या त्यांच्या वर्गात. हो का? हो हो हो. असं मी एका त्यांच्या व्हिडिओ मध्ये ऐकलंय. बर बर बर. हा. आणि वेगळीच कहाणी त्यांची पण होती. आणि हे पण तसंच काहीतरी आहे. पण त्यांनी सुद्धा तुम्ही जाऊन शिकलात नियमितपणे, हे खूप वाखाणण्यासारखं आहे. आमच्यापेक्षा सुद्धा, मी माझ्यापेक्षा सुद्धा सांगते, माझा भाऊ तर बीकॉमला लास्ट इयरला एकटाच होता. म्हणजे त्याच्या तर वर्गात एकही मुलगी नाही, एकही मुलगा नाही. बरं. एकटाच तो. बरं. तरी पण सगळे टीचर त्याला शिकवायला यायचे. त्याचा अभ्यास घ्यायचे आणि त्याला म्हणायचे, बघा तू पास व्हायला हवास, तरच कॉलेजचा रिझल्ट 100% लागणार आहे, नाहीतर 0%. पण तुमचे भाऊ जायचे रोज? जायचा. हो, तो जायचा. आणि शिक्षक पण यायचे रोज? यायचे. आणि एकच शिक्षक होते का? बरेच शिक्षक होते. बरं. आणि ते सगळे यायचे? हो, यायचे. अरे वा, कौतुक आहे. खरं कौतुक आहे. आणि दोघांचंही कौतुक आहे, शिक्षकांचं आणि मुलाचं. अगदी बरोबर. अरे वा. अरे वा. नाहीतर एकच मूल म्हटल्यावरती दोन्हीकडून टाळाटाळ होण्याची शक्यता होती. हो, खरंय. बरोबर. आणि सांगायची गोष्ट म्हणजे, तो पास झाला आणि त्या कॉलेजचा बीकॉमचा रिझल्ट 100% लागला.
किती छान. अशा किती मजेशीर गोष्टी आहेत ना. हो हो हो. आणि तोच एक मी आता सांगते, 12वीत असताना जी माझी मैत्रीण होती चंदा सारडा म्हणून, तर ती माझी जीवश्च कंठस्थ मैत्रीण. पण त्या काळात काही मोबाईल नव्हते, त्यामुळे नंतर माझ्या वडिलांची बदली झाल्यानंतर काही कॉन्टॅक्टमध्ये नाही, काही नाही. पण का कोणास ठाऊक तिला पण माझ्याबद्दल खूप ओढ वाटायची आणि मलाही खूप ओढ वाटायची. जवळजवळ 50 वर्ष काही कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. पण एक 2-3 महिन्यापूर्वीच असं झालं की मला तिचा फोन नंबर मिळाला. कसं काय? माझी एक मामे बहीण असते चेंबूरला, तर ती सूत्रसंचालन, एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती. त्या कार्यक्रमामध्ये आपल्या, मला वाटतं महिला सप्ताह होता म्हणून महिलांचा सत्कार होता, कर्तबगार महिलांचा सत्कार होता. बरं. आणि तेवढं मी एक ऐकलं की चंदा नाथानी ह्या गडचिरोलीच्या पहिल्या महिला वकील, त्यांच्या डिग्र्या ऐकल्या, त्या डिस्ट्रिक्ट जज म्हणून रिटायर झाला. आणि मग मला क्लू लागला ही आपली मैत्रीण आहे. बरं बरं. आता त्या कुठे असतात? आता ती चेंबूरला नाही, मला वाटतं मुंबईलाच उपनगरात आहे ती. अच्छा. आणि त्या काय करतात आता? ती आता रिटायर झालेली आहे. बरं बरं. पण मी लगेच तिला फोन केला, तिला एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. ती आणि अर्थात पण खूप मोठ्या पदावरनं रिटायर झालेली आहे. पण मला माझी मैत्रीण मिळाली, खूप आनंद वाटला. 50 वर्षानंतर आज. मग तुम्ही भेटलात की नाही? नाही, आता भेटू आम्ही, बहुतेक योग येईल असं वाटतंय. हा, लवकर भेटा. हो. तर अशी जुनी मैत्रीण आणि अशा एवढ्या वर्षांनी परत गाठ पडली. 50 वर्षानंतर. 50. बापरे. किती छान. आणि ती एकुलती एक मैत्रीण होती. हो हो हो. तशा बाकी इतर मैत्रिणी मला फारशा आठवतच नाहीये. पण ती मात्र माझ्या अगदी हृदयात आहे खरं म्हणजे. हो ना हो ना. काय होतं, बदलीची नोकरी असली आई वडिलांची की मैत्रिणी अशा एवढे करता येत नाही. आणि जरी एखादी केली तरी मग नंतर ती मैत्रीण पुढच्या, आपण दुसऱ्या शहरात गेलो, गावात गेलो की मग ती मैत्रिणीचा संपर्क तुटतो. तसंच झालं, अगदी तसं झालंय. बरं. मग आता अजून काही सांगू शकाल? हो, आता मी कौटुंबिक काही सांगते. सांगा की, जरूर सांगा. माझी आजी डोंबिवलीला असायची, तर ती पण खूप हुशार होती अशी. आणि ती पोथ्या वगैरे छान वाचायची, सगळं अगदी भरपूर पोथ्या वगैरे वाचायची. तर मी तिला एकदा म्हटलं, अगं तू तर काही शाळा शिकली नाही म्हणतीस आणि तुला हे वाचन वगैरे कसं काय येतं? तर तिने मला जे काही सांगितलं ते मला खरोखर आश्चर्यचकित आणि तिच्याबद्दल खूप आदर वाटला. ती म्हणाली, माझी आई जे वाचायची वगैरे, श्लोक वगैरे म्हणायची, त्याच्यावरून मी पुस्तक घेऊन बघायचे. गणाधीश जोईशे, ग हा, हाणा, अशी मी अक्षर ओळख नंतर करून घेतली. म्हणजे आईकडून त्यांनी सगळे श्लोक आणि आरत्या पाठ केल्या होत्या. आणि मग मोठ्या झाल्यानंतर म्हणजे त्या पुस्तकात बघून ते शब्द आहेत, ती अक्षरं आहेत. म्हणजे आपण एरवी काय करतो, आधी अ आई शिकतो किंवा ABCD शिकतो, त्याच्यानंतर पुन्हा शब्द शिकतो, मग वाक्य शिकतो, असं वाचन करायला लागतो. पण तिचं उलटं होतं, तिचं आधी सगळं पाठ होतं आणि त्याच्यावरून तिने ते मुळाक्षर शिकली. म्हणजे हे खूप वेगळंच आहे खरं. किती कौतुकास्पद आहे. म्हणजे सगळ्यांनी याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे. खरंच की समजा आपल्याला अगोदर संधी मिळाली नसेल तर त्याचं नंतर सोनं कसं करायचं, त्याच्यातनं काय शिकायचं, बरोबर, हे आपण त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. खरंच आहे. खरंच छान आहे. असे अनुभव फार क्वचित असतात. पण पूर्वीच्या बायकांना खरंच त्यांच्याकडे ही कला होती. खरंच आहे. ही अशी कला ना. आणि आता ती लोक पूर्वीचं आत्ताचं असं करत बसतात. त्यामुळे आताच्या लोकांना ते पूर्वीचं प्रत्येक वेळेला लक्षात राहतं असं नाहीये. अगदी बरोबर. हो ना, विसर पडतो. खरं. पण पूर्वीच्या बायका हे सगळं लक्षात ठेवायच्या आणि मग त्याचं सोनं करायच्या. खरं, अगदी बरोबर आहे. खरं. अजून काही आठवतंय का? तशीच माझी आईबद्दल पण मला सांगायचंय खरं म्हणजे. जरूर सांगा. आईने आमच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत. अर्थात प्रत्येक आईच करत असते आपल्या मुलांवरती संस्कार, पण मी आपली माझ्या आईबद्दलचं सांगते. माझी आई सुद्धा तशी खूप शिकली नव्हती, 7वी शिकलेली होती. आणि माझे वडील PSI असल्यामुळं ते काय करायचे, पगार आला की आईच्या ताब्यात द्यायचे. त्यांची 24 तास ड्युटी. मग आई आपली माझा सगळा खर्च वगैरे भागवायची. समजा एखाद्या वेळेस 800 रुपये पगार असताना 900 रुपये आणून दिल्या वडिलांनी, तर तिला वाटायचं हे 100 रुपये आले कुठून. ती लगेच त्यांना जाब विचारायची
तिला असं वाटायचं कुठे हे भ्रष्टाचारातले पैसे आहेत का. अरे बापरे. तसे माझे वडील खूपच प्रामाणिक होते, खरं म्हणजे खूपच प्रामाणिक. तिला खात्री होती तरी पण ती विचारायची हे 100 रुपये आले कुठून. मग ते हसून सगळं एक्सप्लेनेशन द्यायचे की अगं डीए वाढलेला आहे, डीए वाढला की हे असे पैसे आपल्याला जास्त मिळतात. मग तिचं समाधान व्हायचं. पटलं का पण त्यांना? पटलं मग मात्र पटलं तिला. हा 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 हा. बरं, असंच अजून एखादा अनुभव सांगाल का? काही आठवतंय का बघा? नाही, आता आईच्या संदर्भातले एवढेच. म्हणजे किंवा वडिलांनी एखादा किस्सा सांगितलेला? नाही, फारसा काही नाही आठवत. आता नाही आठवत आहे तुम्हाला, हरकत नाही. पण तुम्ही खूप छान बोलता. तुमचे काही अनुभव अगदी मजेशीर तर आहेतच, पण काही अगदी शिकण्यासारख्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. बरं. सगळ्यांनी, आम्ही देखील, आपल्या पिढीनी, नवीन पिढीनी, सगळ्यांनी ह्याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे. तुमच्या आईवडिलांचे अनुभव जे होते त्याच्यातून नक्कीच शिकण्यासारखं आहे. खात्री आहे लोक ह्याच्यातनं काही ना काही घेतील आणि त्यातनं लोकांना प्रबोधन होईल. आज आपण सौ संध्या जोशी यांच्या आयुष्यातल्या काही वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या. त्यांच्या आयुष्यात घडलेले वेगळ्या वेगळ्या घटना ऐकल्या. काही मजेशीर होत्या, काही अगदी आपल्याला शिकण्यासारख्या होत्या. त्यांच्या ह्या बोलण्यातून आपल्याला पुढचं आयुष्य कसं घालवायचं हेही शिकता येतं. आमच्या पिढीला, आत्ताच्या पिढीला सगळेजण ह्याच्यातनं काहीतरी घेऊ शकतील. तुम्ही जर का अशाच काही कहाण्या, किस्से सांगू इच्छित असाल तर मला संपर्क करा. मी माझा नंबर देत आहे. मला कॉन्टॅक्ट करा, फोन करा. आपण तुमच्या काय कहाण्या आहेत ते ऐकून त्यातल्या कुठच्या आपण सांगू शकतो ह्याचे ठरवू शकतो आणि तुमची देखील मुलाखत घेऊ शकतो. पाहत रहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. सबस्क्राईब करा, लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देखील हे माझे व्हिडिओ बघायला सांगत जा. हा व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत कोजागिरीच्या दिवशी. लवकरच कोजागिरी येणार आहे. तर पहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. याच्यात सौ संध्या जोशींचा हा मुलाखतीचा कार्यक्रम. आता सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी आठवण. धन्यवाद. थँक्यू. आणि अरे वा, केअर फाउंडेशनकडून तुम्हाला हे एक जास्वंदीचं रोप आहे. केअर फाउंडेशन ही एक एन्व्हायरमेंटवरची एक संस्था आहे. त्यांना एन्व्हायरमेंटचं खूप कौतुक आहे, खूप काळजी आहे. हे तुम्ही झाड लावा. ह्याला तुम्हाला नक्कीच चांगली फुलं येतील. ऑर्गॅनिक खत वापरतात ते. हो, त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. धन्यवाद. धन्यवाद. जरूर पहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. यापुढील व्हिडिओज देखील बघत जा. अगोदरच्या जर का तुमच्या काही राहिल्या असतील बघायच्या त्याही बघा. सध्यापुरतं धन्यवाद. परत भेटू माझ्या नवीन सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांच्या यांच्या मुलाखतीतून. सध्यापुरतं धन्यवाद. थँक्यू.